नमस्कार मित्रांनो, जीवन प्रकाशमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, चॅनलला फॉलो केल्याबद्दल धन्यवाद. म्हणजेच चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद. असंच सहकार्य द्या, जेणेकरून आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ टाकण्यामध्ये प्रोत्साहन मिळेल. तर मित्रांनो, आपण चर्चा करत आहोत 1 एप्रिलपासून जो विचित्र योग होणार आहे, ज्यामध्ये 6 ग्रह मीन या एकाच राशीत असणार आहेत आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम खूप भयंकर असणार आहेत. तर मित्रांनो, मीन राशीमध्ये शुक्र, बुध, रवी, शनी आणि राहू आणखी नेपच्यून यांची एकत्र युती होत आहे. आणखी यामध्ये जे खतरनाक ग्रह आहेत ते राहू आणखी नेपच्यून, आणखी नीच राशीचा बुध, त्याचबरोबर शुक्र हा स्खलित होणारा ग्रह, त्याच्याबरोबर या ग्रहांची युती आहे, त्यामुळे त्याचे दुष्परिणाम होणार आहेत. तर या ग्रहमानाचा परिणाम एप्रिल व मे या महिन्यात होणार आहे. कोणत्या तरी विचित्र आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, आणखी त्याचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खूप अफरातफरी होऊ शकते, आणखी त्यामुळे लोकांना खूप समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो, एप्रिल आणखी मे महिना यामध्ये अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे सर्वांना फेस मास्क वापरणे कंपल्सरी आहे, जेणेकरून कोणताही आजार आला तर तो पसरणार नाही, कमी पसरेल. आपण या व्हिडिओच्या सिरीजमध्ये मीनपासून सिंह लग्न या 6 कुंडल्या पाहिल्या आहेत. आता आपण पाहणार आहोत कन्या लग्नच्या जातकांवर येणाऱ्या या योगाचा काय परिणाम होईल ते पाहूया. ही कन्या लग्नाची कुंडली आहे, आणखी त्याच्या 7म स्थानात मीन राशी येते, आणखी त्याच्यामध्ये या 6 ग्रहांचा जमावडा झालेला आहे, आणखी त्याचा परिणाम त्याच्या 7म स्थान म्हणजे जोडीदार आणि भागीदारीवर होणार आहे. 7म स्थानात या 6 ग्रहांच्या उपस्थितीमुळे वैवाहिक जीवनामध्ये खूप समस्या निर्माण होणार आहेत, आणखी चढ उतार होणार आहे आयुष्यात. शुक्र, राहू, नेपच्यून युतीमुळं अनैतिक संबंध वैवाहिक जोडीदाराचे होऊ शकतात, आणखी त्यामुळे घटस्फोटाचा योग येऊ शकतो. त्याचबरोबर बुध हा नीच राशीमध्ये आहे, त्यामुळे वैवाहिक जोडीदाराच्या विचारसरणीवर परिणाम होईल किंवा भागीदाराच्या विचारसरणीवर परिणाम होईल, आणखी त्याचा परिणाम भागीदारी मोडण्यात होईल किंवा वैवाहिक जोडीदारांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, विभक्त होतील, आणखी त्याचे दुःख दोघांनाही भोगावे लागतील. त्याचबरोबर शनी या राशीत असल्यामुळे येणारे 2.5 महिने या राशीच्या कुंडलीच्या वैवाहिक मतभेदांमध्ये जास्त वाढ होईल, आणखी ते सोडवणे खूप कठीण होईल. 2.5 वर्ष सुटणार नाही. 2.5 वर्षानंतर त्याच्यामध्ये काहीतरी सोल्युशन निघण्याची शक्यता वाटते. त्याचबरोबर मित्रांनो, कुटुंब स्थानाचा मालक शुक्र हा परावलंबी मार्केश स्थानामध्ये आहे, आणखी त्याच्याबरोबर तो पापग्रस्त आहे, पापग्रहांनी ग्रस्त आहे. त्याचबरोबर नीच राशीचा बुध, राहू, नेपच्यून याच्या युतीमुळे यांची वैवाहिक सौख्य ढासळण्याची शक्यता आहे, यांचे मनोधैर्य खचण्याची शक्यता आहे, यांचा वैवाहिक जोडीदार मनोधैर्य खूप खालच्या थराला जाऊ शकते, आणखी वैवाहिक जोडीदार कोणतीही पायरी उचलू शकतो. त्याच्यामध्ये आत्महत्या असू शकते किंवा त्याच्यामध्ये दुसऱ्यांबरोबर संबंध, अनैतिक संबंध, प्रेम प्रकरण ह्या गोष्टी हा वैवाहिक जोडीदार करू शकतो. त्याचबरोबर शनी हा पंचमेश आहे, आणि पंचमेश हा प्रेमसंबंधाशी निगडीत आहे, प्रणय आणि प्रेमसंबंध. तर मित्रांनो, त्यामुळे ही गोष्ट होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, कारण पूरक परिस्थिती आहे, पंचमेशाची सप्तमात उपस्थिती, त्यामुळे हे संबंध होऊ शकतात, घडू शकतात. त्याचबरोबर या लग्नाच्या जातकाने आपल्या संततीला सांभाळणे आवश्यक आहे. त्यांची संतती पण स्खलित होऊ शकते, आणखी नको त्या गोष्टीमध्ये सामील होऊ शकते, आणखी त्यामुळे त्यांचे जीवन खूप खालच्या थराला जाऊ शकते. त्यामुळे संततीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर षष्टेश हा शनी आहे, आणखी तो सप्तमात आहे, आणखी या युतीमध्ये आहे. त्यामुळे मित्रांनो, नोकरीच्या ठिकाणी यांच्या जोडीदारांचे अनैतिक संबंध होऊ शकतात, आणखी त्यामुळे त्यांच्यामध्ये विद्वेष येण्याची शक्यता वाढेल, आणखी या परिस्थितीत त्यांची विवाहापर्यंत मजल पण जाऊ शकते. परंतु हा विवाह खूप दुःखदायक आणि कष्टदायक होईल. परंतु मित्रांनो, हा फलादेश सर्व कन्या लग्नाच्या कुंडलीसाठी लागू असणार नाही. त्यासाठी तुम्हाला मूळ जन्मकुंडली पाहणे आवश्यक आहे, आणखी त्यातील शुभाशुभ ग्रहांचा विचार करून तुम्हाला हा फलादेश पाहणे आवश्यक आहे. तंतोतंत फलादेश वापरू नका. तुम्हाला परिस्थिती पाहून
फलादेश पाहावा लागेल. त्याचबरोबर मित्रांनो, जरी अनैतिक संबंध होत असले तरी या पत्रिकेमध्ये भाग्येश आहे तो सप्तमात आहे. त्यामुळे मित्रांनो, या व्यक्तीचा विवाहानंतर किंवा वैवाहिक जोडीदारातर्फे भाग्योदय होऊ शकतो. जर मूळ कुंडलीत शुक्र किंवा तत्सम ग्रह शुभ असतील तर ते भाग्योदय करण्यास कारणीभूत असू शकतात, आणखी ते मदत करू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, बुध हा ग्रह दशमेश आणखी लग्नेश आहे, आणखी तो सप्तमात आहे. त्यामुळे मित्रांनो, अशा व्यक्तींची जोडीदार उद्योगधंद्यामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमुळे अडकू शकतात. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लग्नेश सप्तमात आहे. ही गोष्ट चांगली आहे, परंतु बुध हा नीच राशीला आहे, त्यामुळे त्याची काही मदत होणार नाही आहे. त्यामुळे सप्तम स्थान हे पूर्णपणे बिघडलेले आहे, आणखी वैवाहिक सौख्यामध्ये पूर्णपणे कमतरता येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर व्यय रवी सप्तमात असल्यामुळे मित्रांनो, वैवाहिक जोडीदार खर्च करू शकतो, उधळू शकतो पैसे, मोठे मोठे खर्च होऊ शकतात. वैवाहिक जोडीदाराच्या आजारपणावर खर्च होऊ शकतो. त्याचबरोबर भागीदारीमध्ये मोठे नुकसान होऊ शकते, आणखी भागीदारांमध्ये डिस्प्यूट होऊ शकतो, म्हणजेच केस होऊ शकते, आणखी त्या केसमध्ये खूप खर्च होऊ शकतो, पैसे वाया जाऊ शकतात आणि त्यामुळे आजारपण देखील येऊ शकते. तर मित्रांनो, हा एक खराब योग आहे. त्याचबरोबर अष्टमेश हा मंगळ आहे. अष्टमेश आणखी तृतीयेश तो दशमात आहे आणि तो मिथुनीमध्ये आहे, आणि या अष्टमेशाची दृष्टी दशमातून लग्नावर आहे. त्यामुळे मित्रांनो, हा देखील खूप खराब योग आहे. आणि हा मंगळ या सहाही ग्रहाशी केंद्रयोग करत आहे, त्याचबरोबर केतूबरोबर केंद्रयोग करत आहे. त्यामुळे मित्रांनो, दशमाचंही खराब फळे मिळतील. उद्योगधंद्यामध्ये नुकसान होणे अटळ आहे. त्यामुळे मित्रांनो, नवीन उद्योगधंदा सुरू करू नका, आहे त्या उद्योगधंद्यामध्ये काम चालवा. त्याचबरोबर या कुंडलीमध्ये चतुर्थेश आणखी सप्तमेश हा गुरु आहे, आणखी तो भाग्यात आहे. त्यामुळे वैवाहिक जोडीदारामुळे या व्यक्तींना फायदा होऊ शकतो, यांचा भाग्योदय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरु हा या पत्रिकेसाठी पॉझिटिव्ह ग्रह आहे. त्याचबरोबर गुरुची लग्नावर दृष्टी आहे, आणखी पंचमावर देखील दृष्टी आहे. त्यामुळे या कुंडलीमध्ये ज्यांचे कन्या लग्न असेल त्यांचे आपण पाहिले की अनैतिक संबंध होऊ शकतात, खरीद होऊ शकतात, पण या गुरुमुळे यावर नियंत्रण येऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, जास्त घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला तुमच्या गुरुचे ध्यान करायचे, ज्यामुळे हे अनिष्ट परिणाम खूप कमी होऊ शकतात. त्याचबरोबर गुरु हा चतुर्थेश आहे, त्यामुळे चतुर्थाची फळे देखील चांगली मिळू शकतात. या लग्नाच्या कुंडलीला नवीन जागा घ्यायची तर नवीन जागा घेण्याचे योग जरूर येतील. गुरु खूप गतीने फिरणार आहे, त्यामुळे त्यांची कामे खूप चांगल्या गतीने होऊ शकतात, आणखी त्याचा परिणाम त्यांच्या जीवनमानावर होऊ शकतो. मित्रांनो, मूळ कुंडली जरूर तपासून पहा, असाच फलादेश पाहू नका. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जे काही रोगराई येईल त्याबद्दल तुम्हाला काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या कुटुंबियांची काळजी घेणे आवश्यक आहे, आणि जेथे आवश्यक असेल तिथे फेस मास्क वापरणे आवश्यक आहे. सर्दी खोकल्याचा आजार हा पुन्हा बळावण्याची शक्यता आहे, त्यामुळे मित्रांनो काळजी घ्या. तर ठीक आहे मित्रांनो, हा होता फलादेश कन्या लग्न कुंडलीचा. आत्तापर्यंत आपण व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर केले असेल. लाईक आणि शेअर केल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.